तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल रामदास व्हिज्युअल डायरीमध्ये. आणि आता आपण आलो आहोत दख्खनीचा राजा ज्योतिबा. तर आता सकाळी आपण प्रवास सुरू केलेला होता. साधारणतः 1 तासानंतर आता आपण पोहोचलो आहोत ज्योतिबाच्या डोंगरावरती. आणि साधारणतः आता मी बोलतोय की कोल्हापूरपासून मेन सुमारे 17 किलोमीटर किंवा 20 किलोमीटरच्या अंतरावरती हा आपला मंदिर आहे. आणि आता इथून आपण पुढे आता मंदिराच्या दिशेला प्रवास सुरू केलेला आहे. म्हणजे पायीच प्रवास करावा लागतो, गाड्या पण येऊ शकतात, खासगी गाड्या पण. कशी आहे? 100 रुपये एक. त्याच्यामध्ये काय काय आहे? अच्छा, ठीक आहे, चालेल. आणि प्रसादाचं तर आल्यावर घेऊ, मग पेढे आल्यावर घेतो मग तसं. ठीक आहे. तरी आता साधारणतः 11:30 वाजले आहेत आणि आज मधला आठवडा आहे. मधला आठवड्याचा दिवस म्हटला बुधवार. तरी गर्दी थोडीफार दिसते मंदिरामध्ये. आणि मंदिराचं आता खर्चाचं पण काम चालू आहे, बघू शकता. आणि एक गोष्ट चांगली आहे की ऊन नाही आहे, त्यामुळे गरम होत नाही, उज्ज्वल आहे. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. दर्शन आपलं घेऊन झालेलं आहे आणि दर्शनासाठी आपल्याला साधारणतः 1 तास गेला. आणि आता बाहेर आलो तर आता ऊन होतं, जे गरम पण आहे. बघा साची. साचीला खरेदी करायची. मंदिराच्या बाहेर आलोय. साचीसाठी काय घ्यायचं होतं, किचन ते घेतल्या गोष्टी आहेत तिला आहे. आणि आता आपण उसाचा रस पिण्यासाठी आलो आहोत. आणि गारगार म्हणजे थोडस तरी जाणवतंय, पण मुंबईपेक्षा खरं सांगायचं म्हटलं तर खूप जरासा कमी आहे ना, इथं गरम होत आहे, पण आहे ठीक. तर आता पटकन धावत आलो आहे आणि आपण आता बस गाडी म्हणजे आता ST पकडली आहे
आणि इथून आता आपण सरळ निघणार आहोत कोल्हापूरला बस स्टँडला. तिथे आपण महालक्ष्मीचं आता दर्शन घेणार आहोत. तर गरम होतं खूप, पण एक बरं वाटतं गाडी सुरू झाली, हवा एकदम मस्त गार पुढे बघू. मी पुढे आलो साची आता इथे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात आलो आहे आणि दुपारचे झाले आहेत, 1:30 वाजला आहे. तर गर्दी आहे. चल. तर आता मंदिराच्या बाहेर आलो आहे. 1.5 तास लाईनीत होतो आणि आता बघू शकतात की मंदिराचं आता काम चालू आहे. कळस आहे हा मंदिराचा, महालक्ष्मी मातेचा, आणि हे मंडपचं समोरचं काम. आणि समोर आहे शिला साची. लाईनीत किती वेळ होतो? 2 तास. आणि दर्शन किती मिनिटात झालं? आणि बाहेर किती मिनिटात बाहेर आलो? सेकंदात बाहेर आलो. वा, छान. ठीक आहे, तरी पण बरं आहे. अधिक मास आहे त्याच्यामुळे गर्दी आहे आज. तर हा पण प्रवास आणि दर्शन पण खूप छान झालं आहे. आमच्या स्कूलमध्ये पण एक मुलगी आहे एडिटिंगमध्ये ती पण आहे खूप दिसते. तर मित्रांनो, आता वाजले आहेत संध्याकाळचे 8. म्हटलं रात्रीचे 8 तरी काय हरकत नाही. आणि आपण दिवसाची सुरुवात पण सकाळी 8 वाजता सुरू केली होती. बस पकडली होती जे डायरेक्ट ज्योतिबाचा डोंगर. तिथून मग आपण साधारणतः 1.5 ते 2 तासाच्या ह्याच्यामध्ये आपण दर्शन घेतलं आणि इथून पुढे आपण महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला गेलो. तिथं आज जो अधिक मास चालू आहे त्याच्यामध्ये खूप गर्दी होती, त्याच्यामुळे तिथे पण साधारणतः 2 तास आपला वेळ गेलेला. तिथून नंतर दुपारी मला वाटतं 3-3:30च्या दरम्यान आपण जेवण केलं आणि तिथून मग काहीतरी आपलं कुलदेवी जे आहे कात्यायनी देवी, तर आमच्या कुटुंबाची कुलदेवी आहे, तर त्याच्या दर्शनासाठी गेलो. खरं म्हटलं तर तिथून मला परत कोल्हापूर स्टँडला यायचं होतं जे बस पकडण्यासाठी, त्यामुळे पुरेसा वेळ नाही भेटला तो शूट घेण्यासाठी. तर जेमतेम जे व्हिडिओ आहेत ते आपण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर हा जो व्हिडिओ म्हणजे हा जो ब्लॉग आहे तुम्ही पूर्ण बघा आणि कसा वाटला तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, म्हणजे व्हिडिओ बघा, लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.